मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. तसे पाहिले तर शिक्षणामुळे ज्ञानाची जास्तीत जास्त वाढ होते. तसेच शिस्त भावना काही ना काही प्रमाणात वाढीला लागतात आणि निष्ठा बळावतात. म्हणूनच आणीबाणीच्या काळात सामाजिक व राष्ट्रीय ध्येये अधिक बळकट व्हावी यासाठी राष्ट्रीय सहकाराच्या एकूण प्रयत्नात शिक्षणाला असलेले महत्त्व दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत आहे. पुन्हा एक वार विचार केला तर असे दिसेल की शिक्षणामुळे सर्वांना समान संधी मिळते यात संशय नाही. तसेच त्यामुळे मनोधैर्यही वाढते. यावरून असे दिसून येईल की राष्ट्रीय जीवनाच्या विशिष्ट क्षेत्रात काम करण्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता, कौशल्य व ज्ञान सर्वतोपरी शिक्षणातूनच प्राप्त होते. तसेच सध्याच्या आणीबाणीच्या काळात संकटाला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय ऐक्याची भावना टिकून राहते, तीही शिक्षणामुळेच. परिच्छेद. भारताला मदत देण्याबाबत अमेरिकेत कोणते वातावरण आहे याचा जो उहापोह केला आहे तो आपल्या राज्यकर्त्यांनी व लोकांनी लक्षात घेण्यासारखा आहे. फार तर असे म्हणता येईल की काही अमेरिकन पत्रे एकांगी वा अतिरेकी मतप्रदर्शन करीत असली तरी भारतीय धर्मविषयक परिस्थितीविषयी स्पष्ट व वस्तुनिष्ठ विवेचन करणारी पत्रेही अनेक आहेत. आणि म्हणून ही पत्रे सरकारी अहवाल, अमेरिकन काँग्रेसमधील प्रतिनिधींचे विचार आणि अध्यक्ष जॉन्सन यांची भूमिका या सर्वांचा एकत्रित विचार केला तर असे लक्षात येते की भारतास आतापर्यंत जेवढी धान्य मदत मिळाली तेवढी यापुढे चालू राहील असे वाटत नाही. याबद्दल अमेरिकेच्या विरुद्ध टीका करून काही एक साध्य होणार नसून अमेरिकेच्या धोरणाचा अंदाज घेऊन आपण विचारांती वेगळ्या दिशेने पावले टाकणार का नाही, आपल्या धोरणात व वर्तनात बदल करणार की नाही, हा मुख्यत्वे करून खरा प्रश्न आहे. परिच्छेद. नगरपालिकांतून चालणारे राजकारण शहरांच्या प्रगतीला व दैनंदिन कारभाराला कसे घातक होऊ लागले आहे याचे उदाहरण म्हणून पनवेल महानगरपालिकावरील प्रकाराकडे बोट दाखविता येईल. नगर पित्यांच्या संधिसाधू धोरणामुळे कारभाराचा गोंधळ उडाल्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्रातील प्रत्येक नगरपालिकेतून कुठे ना कुठेतरी पाहायला मिळतील. खरे पाहिले तर शहराच्या प्रगतीसाठी व कारभारासाठी स्थानिक स्वराज्य संस्था असतात. त्यात पक्षीय राजकारण आले की अंदाजपत्रकही मंजूर होणे कसे कठीण जाते याचे पनवेल नगरपालिका हे एक उदाहरण आहे. आणि म्हणून नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावताना स्थानिक स्वराज्य संस्थांतील हे पक्षीय राजकारणाचे स्वभावदोष व त्यामुळे माजणारी बेबंदशाही यापुढे तरी कोणत्याही रीतीने चालू देऊ नये. पक्षीय राजकारणासाठी नव्हे तर सेवाभावनेची प्रेरणा घेऊन येणाऱ्या उमेदवारालाच आपण आपली मते दिली पाहिजेत.